नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा देसी स्टाईलमध्ये मायक्रोनी पास्ता। तर ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर त्यासाठी लागणारे 2 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, 1 कांदा, लसणाच्या पाकळ्या, नंतर मायक्रोनी पास्ता। तर आता आपण एक चॉपर घेऊया, त्यामध्ये लसूण आणि कांदा आपण रफली चॉप करून घालायचा आहे आणि मिरची ही आपण छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये घालून घेणार आहोत। नंतर चॉपरच्या सहाय्याने आपण याला एकदम फाईन असं चॉप करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते कांदा हातानेही चिरून घेऊ शकता किंवा चॉपरनीही चिरू शकता। तर चॉपरनी कांदा चिरल्यामुळे एकदम फाईन असा चिरला जातो। तर आता आपण टोमॅटो ही त्यामध्ये चॉप करून घेऊया। तर तुम्ही ते टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल, त्याची प्युरी केली तरीही चालेल, पण मी ते चॉप करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम फाईन असं चॉप झालेलं आहे। चला आता आपण गॅसवर कुकर ठेवून घेऊया। तर कुकरमध्ये आता 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा जिरी घालून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आता आपण कांदा चिरून घेतलेला घालून घ्यायचा आहे। आता याला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। नंतर आता त्यामध्ये आपण पास्ता मसाला घालून घ्यायचा आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे। तर मसाले आता कुकरला चिकटू नये म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मसाले चांगले भाजून घेणार आहोत। तर आता मसाले चांगले भाजून झाले आहेत, त्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया। आता टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत, याची चांगली फाईन अशी ग्रेव्ही तयार होईपर्यंत तुम्ही याला चांगलं मस्त शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपण त्यामध्ये टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस घालून घेतलेला आहे। याला 2 ते 3 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये आपण घेतलेला पास्ता घालून घेऊया। तर पास्ता यामध्ये आपण 2 ते 3 मिनिटासाठी चांगला परतून घ्यायचा आहे। पास्ता चांगला मिक्स करून घ्यायचा। नंतर आता यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। तर आपला पास्ता झाकून जाईल एवढंच यामध्ये पाणी घाला, जास्त पाणी घालू नका। तर तुम्ही बघू शकता मी एवढं पाणी घातलेलं आहे। आता कुकरचं टोपण लावून फुल गॅसवर 1 शिट्टी आणि कमी गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्या। बघा किती मस्त असा आपला पास्ता शिजलेला आहे। यासाठी आपल्याला पास्ता वेगळा उकळून घ्यावा लागला नाही किंवा जास्त भांडी भरवावी लागली नाहीत। तर यामध्ये आता थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्या। तुम्हाला आवडत असेल तर या वेळेस तुम्ही यामध्ये चीजही घालू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। टेस्टी असा मायक्रोनी पास्ता तयार झालेला आहे। तर यामध्ये मी फक्त टोमॅटो, कांदा, मिरची वापरली आहे, तर तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।